तुम्हाला कुठेही याला तेल दिसणार नाही, बघू शकता. आता मी तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा खुसखुशीत. नमस्कार, आज आपण बनवणार आहोत संवेदी पद्धतीच्या नारळाच्या करंज्या. त्यासाठी तुम्हाला साहित्य दाखवते. ह्या 2 वाट्या मैदा पीठ घेतलं आहे आणि हा अर्धी वाटी रवा घेतला आहे. तीळ घेतले, खसखस घेतली आहे, ड्रायफ्रूट्स घेतले. ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीप्रमाणे आपण घेऊ शकतो. वेलची पूड घेतली आहे आणि हा खिसलेला ओला नारळ घेतला आहे. हा नारळ सुके नारळ वापरायचे आहे करंजीला. सुका नारळ म्हणजे हाताला हे बघा सडसडीत असा नारळ लागतो, याप्रमाणे नारळ घ्यायचं आहे. पाणी घेतलं आहे आणि ह्या नारळाच्या निम्मे आपण नंतर साखर घेणार आहोत आणि चिमूटभर मीठ. तर आता तुम्हाला मी पीठ कसं मळायचं हे दाखवते. तर ही मी पाववाटी जो रवा घेतला आहे तो ह्याच्यात मिक्स करते. या पळीमध्ये मी अर्धा पळी तूप गरम करून घेतलं आहे. ह्याच्यामध्ये तूपच टाकायचं म्हणजे आपली करंजी नरम पडत नाही. हे सगळं मिक्स करून घेते आणि हे गरम केलेलं तूप मी ह्याच्यामध्ये ओतते. आता तूप गरम आहे तोवर असं चमच्याने आपण फिरवून घ्यायचं. हे बघा आता मी पीठ मळायला घेते. पीठ थोडंसं कडकच मळायचं आहे, एकदम मऊ करायचं नाही. कारण आपण रवा नंतर आपला त्याच्यात असतो, त्यामुळे पीठ आपलं नरम थोडंसं होतं. आता मी पीठ मळून घेते. हे बघा आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता हे पीठ मी झाकून ठेवते. थोडंसं तीळ भाजून घेते. भाजून घेते, काढून घेते. खसखस थोडीशी करून घेते. खसखस झालेली आहे. ड्रायफ्रूट्स थोडे तळते. ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीप्रमाणे घ्या. हे बघा हे तळून झालेले आहे. आता हा नारळ ह्याच्यामध्ये टाकते. हे पूर्ण वाटी आपली भरून नारळाची होती. आता नारळ आपल्याला 5 ते 7 मिनिटं चांगलं परतवावं लागेल. त्याच्यातलं ओलसरपणा निघून जाईपर्यंत. बघा हा नारळ आपण कोरडा केलेला आहे. सुका नारळ जर वापरला तर जास्त नारळ आपल्याला परतावं लागत नाही, कारण त्याच्यात पाणी कमी असतं. आपण खिसलेला नारळ हा आपल्याला कोरड्यासारखाच दिसतो. तर बघा ह्या वाटीने आपण 1 वाटी नारळ घेतला होता, म्हणून मी अर्धी वाटी साखर घेतली. आता ही साखर टाकते आणि हे आता चांगलं कोरडं होईपर्यंत परतायचं आहे. आता आपण साखर म्हणून आपलं पूर्ण असं कोरडं झालेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये ही खसखस आणि तीळ मिक्स करते आणि गॅस बंद करते आणि आता मी वेलची पावडर टाकते. मिक्स करून घेते हे आणि नंतर हे पुरण थंड झाल्याशिवाय आपल्याला करंजी करता नाही येणार. 5 मिनिटं हे ठेवते आणि मग तुम्हाला दाखवते. पीठ आपोआप लूज झालं. आता मी याचे गोळे करून घेते छोटेसे अर्धा आणि पुन्हा मग पीठ झाकून ठेवते. हे बघा हे आता आपण लाटून घेऊ. जास्त जाड आणि जास्त पातळ असं नाही, व्यवस्थित ही लाटून घ्यायची. पीठ व्यवस्थित मळलेलं असेल तर आपल्याला सुक्कं पीठ घ्यायची गरज लागत नाही. हे भांडं घेतलं आहे, भांड्यानेच बनवते म्हणजे सगळं एकसारख्या होतात. आपण त्या पायचा चमचा असतो त्याच्याने पण बनवू शकतो. मी हे भांडं घेतलं आहे, ते हे ठेवलं आहे आणि आता मी चमच्याने इथे घालून घेते व्यवस्थित. व्यवस्थित भरून घ्यायचं. हाताने हे सारखं करून त्याला मी थोडंसं पाणी लावते म्हणजे आपलं तोंड उघडत नाही करंजीचं. आणि आता हे असं बंद करते.
आणि हे चांगलं प्रेस करते, हे बघा. आणि आता हे काढून घेते. जादाचं हे काढून घेते, व्यवस्थित काढायचे अलगद, हे बघा. आणि याप्रमाणे हे सगळं भरते आणि मग तुम्हाला तळून दाखवते. हे बघा, आपण तेल गरम करत ठेवलं होतं, आता मी तेलामध्ये टाकते. गॅस आपला मिडियमच ठेवायचा. बघा, हे आपलं करंजा झालेलं आहे. जास्त करून ठेवल्या तर मग ते त्याची तोंड उघडून जातात, त्यामुळे थोड्या थोड्या आपण करून तळून घ्यायच्या. हे बघा, ह्या करंज्या तळलेल्या आहेत. तुम्हाला कुठेही त्याला तेल दिसणार नाही, बघू शकता. आता मी तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा, खुसखुशीत बघू शकता. अशा तुम्ही बनवा आणि समृद्धी रेसिपीला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.